आमची विचारधारा जरी वेगळी असली तरी कुटुंब म्हणून आम्ही सुखदुःखामध्ये एकत्र असू, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य. हॉटेलच्या निविदा प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा संजय शिरसाटांचा निर्णय. आरोप करणाऱ्यांनी हॉटेल विकत घेऊन फायदा करून घ्यावा, शिरसाटांचा उद्विग्न सल्ला. राजेंद्र हगवणेचे मेवणे जालेंदर सुपेकरांच्या काळामध्ये शस्त्र परवान्यांची खैरात. 400हून अधिक शस्त्र परवाने वाटल्याचा समोर. ठाकरेंच्या नेत्याच्या मुलीच्या लग्नाला शिंदेंची हजेरी. विलास शिंदेंच्या मुलीच्या लग्नात शिंदेंसह दादा भुसेंची हजेरी. सकाळी संजय राऊतांनीही दिली लग्न सोहळ्याला भेट. संजय राऊत नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर फडणवीसांच्या भेटीला. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते सुधाकर बडगुजर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. सिंहस्थ कुंभमेळ्याबद्दल दिलं निवेदन. भिवंडीतील बोरीवली गावामध्ये मुंबई एटीएसची कारवाई. छापेमारी दरम्यान 8 ते 10 संशयितांना घेतलं ताब्यात. बोरीवली गावामध्ये 500 पोलिसांचा फौज फाटा तैनात. विद्यार्थ्यांना पहिलीपासून मिळणार स्थानिक सैनिकी शिक्षण. शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची मोठी घोषणा. माजी सैनिक, क्रीडा शिक्षक, एनसीसीचे शिक्षक देणार शिक्षण. अयोध्येतील राम मंदिर सजणार. 3 ते 5 जून दरम्यान अयोध्येमध्ये दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा. राम मंदिराच्या पहिल्या मजल्यावरील राम दरबार खुला होणार. मोदी 9 किंवा 10 तारखेला परदेश दौऱ्यावर जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.